लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी। किर्लोस्करवाडी रेल्वे गेट क्रमांक 112 पासून 200 फूट अंतरावरून रेल्वे ट्रॅक क्रॉस करताना रामानंदनगर येथील बाळू माळी यांना रेल्वेची धडक बसली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला। ही घटना सोमवारी संध्याकाळी घडली। किर्लोस्करवाडीहून सांगलीकडे जाणाऱ्या एक्सप्रेसला बाळू माळीची धडक लागली। गेली 50 वर्षांहून अधिक काळ रामानंदनगर येथे ते पिठाची गिरणी चालवत होते। बाळूमामा नावानं त्यांना सर्वजण ओळखत होते। बाळूमामाचे अपघाती निधन झाल्याने परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे। अंदाजे 6 महिन्याच्या काळामध्ये अनेक जण रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडले। सध्या डबल ट्रॅक झाला असल्याने जाणाऱ्या येणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या मध्ये गोंधळ निर्माण होतो। परिणामी पादचाऱ्यांना विनाकारण असे अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागतो। रेल्वे प्रशासनाने रेल्वे ट्रॅक भोवती तात्काळ संरक्षक भिंत बांधावी अथवा तारेचे मजबूत कुंपण उभे करावे, जेणेकरून असे अपघात होणार नाहीत। 2 पादचारी पुलाची मागणी रामानंद नगरचे माजी सरपंच जयसिंग नावडकर यांनी रेल्वेकडे पंतप्रधान यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। बाळू माळी यांच्या कानाला ऐकू येत नव्हते, त्यामुळे रेल्वेचा आवाज आला नसावा। रेल्वेच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे। बाळूमामा माळी यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे।